राज्य सरकारनं जाहीर केलेल्या दुष्काळ सदृश परिस्थिती असलेल्या महसुली मंडळामध्ये कोडोलीचा समावेश आहे। असं असताना पाटबंधारे विभागाकडून शासकीय पाणीपट्टी वसुलीमध्ये सवलत देणं दूरच, पाटबंधारे विभागाकडून तिप्पट पाणीपट्टी आकारणी करत वसुलीसाठी तगादा लावला जात असल्यानं शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता आहे। कोडोली आणि परिसरातील उपसा सिंचन योजनांकडील शेतकरी आणि जयंत पाटील युवा शक्तीच्या वतीनं पाटबंधारे विभागाला निवेदन सादर करत अन्यायकारक पाणीपट्टी वसुली थांबावी अशी मागणी करण्यात आली। कोडोली उपसा सिंचन केंद्रामध्ये या ठिकाणी जे काही शासनानं दर आकारणी चालू केलेली आहे ती तीनपट दर आकारणी आहे, ती शेतकऱ्यांना परवडणारी नाही आहे आणि अशा पद्धतीची तीनपट दर आकारणी शेतकऱ्यांच्यावर अन्यायकारक असल्याचं मत आमचं स्पष्टपणे आहे। शासनाला आम्ही या ठिकाणी या निवेदनाद्वारे एवढंच सांगतो की या ठिकाणची ही दरवाढ शासनाने मागे घ्यावी आणि सदरच्या या ठिकाणच्या दरवाढीच्या विरोधामध्ये आम्ही तीव्र स्वरूपाचं आंदोलन करणार आहे। शेतकऱ्यांच्या या निवेदनाबाबत शासनाकडे त्याचा आपण पाठपुरावा करू आणि सध्या 3 पट दर आकारणी करणार नसून नियमित दरानं पाणीपट्टी भरून शेतकऱ्यांनी शासनाला सहकार्य करावं असं आवाहन वारणा पाटबंधारे विभागाचे अधिकारी मिलिंद किटवाडकर यांनी केलं। शेतकऱ्यांनी मीटर बसवून न बसवल्याबद्दल शासनाने जे तीनपट पटीने पाणीपट्टी वाढवल्याबाबतचं विरोधात एक निवेदन आमच्याकडे दिलेलं आहे। तरी पाटबंधारे विभागामार्फत मी आपल्याला सांगू इच्छितो की बाबा सदर निवेदनाच्या अनुषंगाने तसेच पाटबंधारे विभागामार्फत या उपसाधारकांच्या बाबतीतचं व्यथा आणि शेतकऱ्यांच्या इथली वस्तुस्थिती ही आम्ही शासनापर्यंत दरबारी पाठवलेली आहे आणि त्यावर लवकरच काही ना काही निर्णय होईल आणि ते जे तीनपट पाणीपट्टी आकारणी आहे ती आम्ही सध्या काही करत नाही आहे। तरी मला आपल्या या भागातल्या शेतकऱ्यांना विनंती आहे की त्यांनी सरळ दराने जे रेग्युलर ते पाणीपट्टी त्यांनी भरत आहे त्याप्रमाणे आम्हाला भरून पाटबंधारे विभागाला सहकार्य करावे ही विनंती। यावेळी सुरेश पाटील, श्रीरंग पाटील, रमेश मेणकर, अनिल पाटील, विक्रम गोसावी आणि शेतकरी उपस्थित होते।